आरडीबी पिक्चर हाऊस याने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली आणि माऊली पॅकर्स हा संघ फलंदाजी करताना दिसणार आहे. हे मांडवकर दरवाजा लाव. चला सामन्याला होती सुरुवात. आशुतोष समोर रोहित. हो हो लेग कट आतमध्ये येणार चेंडू पायाचा वेध. येस इट्स अ नो बॉल. रोहितचं आडनाव काय? माळी. बॉल साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला अडवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. आशूने चांगला ड्राईव्ह केला त्याच्यावरती एक धाव येत असताना धावफलक एकाने पुढे जाईल. खूप चांगल्या मॅचेस आतापर्यंत बघायला मिळालेल्या आहेत परंतु त्या मॅचेस एका हाती जिंकताना आपण बघितलं. काहीशी चुरस पाहणार आहे. हो स्नेहाच्या बॅटमधून काय जबरदस्त फटका. बॉडीला स्ट्रेच केलं चेंडूवरती गेले आणि त्यानंतर चेंडूला सीमारेखा पार नेले आणि तिथं आलाय षटकार. 6 धावा. PCEPL आपण बघतात ऐकतात पाहतात. मुंबईभरामधील सगळे फोटोग्राफर सिनेमॅटोग्राफर आणि त्याचबरोबरीनं एडिटर्स हे सगळे एकत्रित येऊन ही स्पर्धा मागील 6 पर्व खेळत असताना आपल्याला दिसत आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. क्षेत्ररक्षक होता तिथे जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. सिंगलने धावफलक पुढे जाणार आहे. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 दोन चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. लास्ट 2 बॉल रिमेनिंग ऑफ दी ओव्हर. हो हो काय जबरदस्त लेफ्ट केलाय. असाच काहीसा सौरव गांगुली बॉल लेफ्ट करायचा. हॅलो तेजसकडे जा ना. डेड बॉल पंचाने घोषित केलाय. तयार नव्हते फलंदाज त्याच खातर कदाचित हा घेतलेला निर्णय असावा. रोहितचा पुढील चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या चेंडूला लपेटण्यासाठी स्टेप आउट सुद्धा झाले होते परंतु शेवटी आपण जर पाहिलं तर बॅट आणि बॉलचा खासा संपर्क नाही. वाईट ची सांगता होती. थोडं लेझी क्रिकेट आता आपण बघतोय. रोहित आता ओहो झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न होत असताना काय नक्की निर्णय तो पंच देतील. येस इट्स अ विकेट. झेल घेतल्यानंतर साईड नेटला टच झाल्यानंतर तितकासा कोणता किंवा जास्त काही त्याचा फरक पडत नाही. आशु बाद झालाय. बघा फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये जर का एक्स्ट्रा प्लेअर असतील तर प्लीज आपण एक प्लेअर पाठवा. एक्स्ट्रा आहेत का? एक्स्ट्रा प्लेअर आहेत? सगळेच खेळतात का?
आहेत का मागे सहा? तेरा धावा धावपलकावरती आहेत. फोन केलाय बॅटिंगला? चार बॉल बाकी आहेत. 2च बॉल झालेत आतापर्यंत. दिशा देण्याचा प्रयत्न साईड नेट वरती चेंडू जाऊन आदळलाय भूषण नाव आहे. आणि 36 36 धावा दाखल करते. पहिल्या इनिंग मध्ये काहीशी मजा देणारी बॅटिंग झाली. प्लीज प्लेयर्स आपण बोलू नका, अंपायर्स देतील निर्णय. येस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्नेहाने पहिल्या षटकामध्ये मारलेला तो षटकार, त्या षटकाराला बघतच राहावंसं वाटतं असा काहीसा तो फटका होता. आणि तो फटका बघत असताना हो ऑन साइडला खेळला गेलेला चेंडू समोरच्या नेट वरती लागला. जोपर्यंत फील्ड गेला जाईल तोपर्यंत एकाच रूपात 2 मध्ये केलंय. 2 षटकं संपली आणि 39 धावा धावपलकावरती आहेत माऊली पॅकर्स या संघाच्या. वाईड अँगल वॉरियर्स आणि पिनल वॉरियर्स या दोन्ही संघांना विनंती, आपण टॉस साठी तयार राहायचंय. वाईड अँगल वॉरियर्स आणि पिनल वॉरियर्स या 2 संघांनी तयार राहा. राहुल नवीन गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. हो, यावरचा पहिला चेंडू आणि तिथे झेलची संधी होती, मिस होताना दिसते. बघा ज्या धावा आलेल्या त्या धावांना बघता तुम्ही जर का अशा प्रकारची झेल सोडाल कदाचित या धावांचा मोठा उद्रेक होताना दिसेल. 60, 70, 80 असं धावफलक तुम्हाला चेस करण्यासाठी येऊ शकतं जर का तुम्ही झेल सोडलात. हो, आता पुन्हा एकदा त्याच दिशेने तसाच फटका साईड नेट वर जाऊन लागतोय. मग असं नाहीये की चान्स मिळाले नाहीयेत फिल्डरना, खूप सारे चान्स मिळाले, खूप साऱ्या संधी मिळाल्या, परंतु त्याचं सोनं झालेलं नाहीये. आणि त्याचमुळे कदाचित धावांचा इतका मोठा रथी मागील 2 षटकामध्ये आपण बघितलाय. आता लास्ट 2 बॉल बाकी आहेत. 43 वरती धावफलक घेऊन थांबलंय. चांगली गोलंदाजी म्हणाल ऍज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस 2 ओव्हर्स.
एका धाब्यासाठी चेंडूला खेळलं, सिंगल आली. 2.5 चेंडू, 44 वरती 1 शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. ओमकार बॉलर. ओमकार नवीन गोलंदाज. हो, काय जबरदस्त कट झालाय चेंडू. बॅटची एज घेऊन स्नेह बाद होतोय, फलंदाज बाद. कीपरचं नाव काय? प्रथमेशनं झेल टिपलाय, फलंदाज बाद झालाय. आणि असं असताना संचित आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. ओमकारची गोलंदाजी खूप चांगली. पहिला चेंडू ते आपण बघितली. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवणं गरजेचं होतं, परंतु अडलेला नाहीये. जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत एकदा येते. रोहित नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. काय जबरदस्त फटका, समोर खेळलाय, खेचून मारलाय. आणि तो खेचून मारलेला फटका कदाचित डिवचून आल्यासारखं वाटलंय. चेंडू सीमारेखा पार, 6 धावांसाठी षटकार. 52 वरती 2. 3.3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडू घेण्यात शिल्लक आहेत. ओमकार वरती हल्ला होणार नाही असं वाटलं होतं, परंतु हल्ला झालाय आणि आता कल्ला व्हायला सुद्धा सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा शानदार स्ट्रोक, दमदार प्रहार आणि रोहितच्या बॅटमधून आलाय तो षटकार. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती आहेत. काय या स्पर्धेमधलं किंवा या टर्फवरचं मोठं धावफलक आपल्याला बघायला मिळेल का? नो बॉल, नो +6. खराब गोलंदाजी. ओमकारचा पहिला चेंडू बघता वाटलं नव्हतं की असं काहीच खराब स्थिती आहे किंवा अशा प्रकारची काही गोलंदाजी दिसेल. येस, व्हॉट, येस, इट्स अ नो बॉल, नो +6. नो +2, टोटल 3. ओमकारवरती सुद्धा दडपण आता दिसून येत आहे आणि आता लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता होतीये. 69 इट्स द हायेस्ट स्कोर. सर्वात जास्त धावफलक आपल्याला या मॅच मध्ये बघायला मिळतंय. पहिल्या इनिंग मध्ये चेंडू अडला गेला तोपर्यंत 1 रूपांतर 2 मध्ये चांगली रनिंग विकेट तिथे बघायला मिळाली. नो बॉल आहे, नो बॉल वरती 2 धावा, पुन्हा एकदा धावून कंप्लीट. हे मिस्ट्री वाला षटक राहिलंय. काय धावा कुठल्या गेल्यात, लुटल्या गेल्यात आणि या धावांना बघताना षटक संपेन असं झालंय. आतापर्यंत 29 धावा आल्यात. त्यानंतर संचित स्वतः थकलाय असं म्हणावं लागेल आणि शेवटी अखेरकार एकदा कंप्लीट केली आणि एका धावेच्या समाप्तीनंतर 75 धावा
धावपल करतात. 76चं लक्ष ठेवलं गेलंय ते RDV पिक्चर हाऊस या संघासमोर माऊली पाकच्या वतीनं. चला नेक्स्ट मॅचचा टॉस वाईड अँगल वॉरियर्स पिनल वॉरियर्स. पिनल वॉरियर्स आणि साइड अँगल वाईड अँगल वॉरियर्स. चला टॉस साठी या. वाईड अँगल वॉरियर्स पिनल वॉरियर्स. चला लगेच या टॉस साठी. टॉस खेळपट्टीवरती होणार आहे, विकेट वरती होईल. एक आयफोन आणि गाडीची चावी जर कोणाच्या बॅगेत वगैरे असेल तर प्लीज आपण ज्याची आहे त्याला द्या. पिनल वॉरियर्स कोण आहे? पिनल वॉरियर्स. अरे निखिल भाई आइए आप जरा जल्दी. पिनल वॉरियर्स ज्यांच्या कोणाच्या मॅचेस टर्फ मैदान क्रमांक 1 वरती असणार आहेत त्यांनी इथेच थांबा, कारण माईकचा आवाज इथपर्यंत पोहोचणार नाहीये. पिनल वॉरियर्स. पिनल वॉरियर्स मित्र हो, ज्यांच्या इथे या कोर्टवरती मॅच खेळला जाणार आहे त्यांनी इथेच थांबा. चला सामन्याला झाली सुरुवात आणि सुरुवात झाल्यानंतर आपण जातो या 76 धावांच्या पाठलागाकडे, जिथे 6 धावा धावपलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ झाला. पहिलं षटक सुरू आहे आणि या पहिलं षटक चालू असताना RDV पिक्चर हाऊस कशा प्रकारे या मॅचला बघतीये बघा. टर्म मध्ये या धावा काही मोठ्या नाही आहेत किंवा नवीन नाही आहेत. या धावा बनतात. आता तुम्ही त्या कशा पद्धतीनं त्या धावांना बघताय किंवा कशा पद्धतीने कंप्लीट करताय. समोर काय जबरदस्त फटका आहे.
आता पूर्णपणे स्नेहाला कॉपी करून इथे खेळलेला हा कशा फटका बघायला पद्धतीने मिळतोय. त्या म्हणजे जशी धावांना स्नेहाने बघताय, बॅटिंग केली तशी आता राहुल कंप्लीट करताय. करण्याचा प्रयत्न करतोय. दोन मोठे फटके. हो बॅटची कडा आणि त्यानंतर एकदा धावून कंप्लीट केली जाते. सिंगल येते. जर का प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे फटके आले तर हे धावफलक तितकं मोठं नाहीये. या धावांचा पाठलाग होऊ शकतो जर का प्रत्येक षटकामध्ये 3 मोठे फटके आले तर. चला चर्चा जास्त करू नका राहुल, कारण 15 मिनिटांचा अवधी हा प्रत्येक इनिंग साठी आहे. हो 3 षटकार बोललो होतो आणि 3 षटकार आलेले आहेत. आरबीडी पिक्चर हाऊस याने मात्र पूर्णपणे या 76 धावांचा पिक्चर बनवायला आता सुरुवात केली आहे. 19-4 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आरडीबी बॉम्बे हो यावेळेचा फुल टॉस बॉल त्याला योग्य ते नसे देऊ शकलेले नाहीयेत भूषण आणि त्यामुळे बॅटवरून फिसरलेला हा चेंडू कोणती धाव देताना दिसत नाहीये. शेवटच्या क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा 20 ऑन स्कोर बोर्ड. आफ्टर दॅट 0 लॉस. टीम आरबीडी पॉवर हाऊस आरडीबी पॉवर हाऊस. बघा डीएनबी मागे पुढे झाला. आता तसं मागे पुढे नाही झालं तर रन नाही येणार. मागे पुढे जोपर्यंत पाय होत नाही तोपर्यंत धावा बांधणार नाही आहेत. त्यामुळे ती पाय सुद्धा मागे पुढे करावे लागणार आहेत. त्यासाठीच मी एक शब्द चुकीचा बोललो. बॉलरचं नाव सांगा. आशू. मग आशूने ऍज अ ओपनर म्हणून तितकंसं प्रभावित नाही केलं होतं. आता त्याला प्रभावित करणारी कामगिरी करावी लागणार आहे ऍज अ बॉलर म्हणून, कारण पहिल्या षटकामध्ये आस्किंग रन रेटला मॅच करणाऱ्या धाबा आल्यात. जी अपेक्षित सरासरी होती ती आली आहे. पहिला चेंडू लांब लचक. फोरआर्मचा खूप चांगला वापर आणि फोरआर्मचा वापर करत असताना चेंडूला पाठवलं समोरच्या दिशेने 6 धावांसाठी. आमच्या नागेशने आवाज मस्त काढला होता. भूषणची पर्सनॅलिटी बघता त्याला अशा प्रकारचे चेंडू हाताळलं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घालण्यासारखं आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल येत असताना बघायला मिळतोय. खूप चांगली अंपायरिंग आमच्या संपूर्ण पंच पॅनल कडून होताना दिसते. खूप चांगल्या प्रकारचे अंपायर्स, प्रोफेशनल अंपायर्स या स्पर्धेला. आपल्या डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं परंतु चेंडू ज्या प्रकारे डट झाला जस्ट नाही करता आले. 27. भूषणच्या घरी ड्रोन आहे आणि त्यामुळे तो ड्रोन सारखा बॉल उडवताना दिसतोय. ओ आतमध्ये येणारा चेंडू आणि बॅट आणि पॅड मधलं अंतर वाढत असताना यष्टी वाकवली गेली. फलंदाज बाद. राहुलला मैदान सोडावं लागतंय. ग्राउंड. हो आणि पहिलाच आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक षटकार. अजून एक षटकार. म्हणजे ज्याने त्याने यावाने हजेरी षटकारांना लावली आणि ते लावली नाही तर मग तुमची गैरहजेरी लागेल. अबसेंट मार्क केला जाईल त्याच्यावरती. असं काहीच कंडिशन लावली आहे आरडीबी पॉवर पिक्चर हाऊस या संघानं. ड्राईव्ह केलं समोरच्या दिशेने परंतु फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवताना आशूला फंबल होताना आपण बघितलं. पहिलं षटक दुसरं षटक संपलं आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती. आता 12-42 इक्वेशन आहे. 12-42. राजा 21 धावा एका षटकामध्ये हव्यात. 21च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. दादा दरवाजा बंद करा. आता 12-42 म्हणजे तुम्हाला किमान 3-4 मोठे फटके चार्ज करावे लागणार आहेत. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा आता काट्यासारख्या टुकताना दिसतील जशी मॅच जवळ जाते.
त्यामुळे चला स्नेहा आलाय. ज्यादा टाइम ना ले स्नेहा, जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. चला चला तुम्ही मॅच चालू करा. 15 मिनिटात जाऊ दे एका इनिंग साठी, त्यापेक्षा जास्त तुम्ही घेऊ शकत नाही आहात. फिल्डिंग काय करायची आहे, कुठे लावायची आहे त्याचा डिसिजन तुम्हाला अगोदर घ्यायचा आहे. चेंडू हवेमध्ये, ओ 1 2 3 अटेम्प्ट फसलाय. आता ड्रोन मास्टर भूषण स्ट्राईक हिंट वरती. आता ड्रोन मास्टर होऊन त्याला चेस मास्टर बनावा लागणार आहे. या मोठ्या धावपलकाचा पाठलाग केल्यानंतर मोठी चर्चा संपूर्ण या PCPL याच्यामध्ये होणार आहे. आणि मागील 5 हंगामामध्ये काय झालं त्यापेक्षा 6व्या हंगामामध्ये कशा प्रकारची खेळी झाली याची चर्चा होईल. बैठक भूषणच्या बॅट मधून येतोय कडक बेधडक दमदार षटकार. आता त्याचे मित्रपरिवार सगळे सांगतात ड्रोन शॉट. आता हे ड्रोन किती आहेत त्याच्या घरी बघावे लागतील. 5 41 वरती 1 आणि त्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग ऑन साइडला होताना आपण बघितली. तिथं 1 धाव मात्र धावून कंप्लीट केले गेले. आता 3 चेंडूचा अजूनही खेळण्यास शिल्लक आहे. आतापर्यंत 8 धाव वसूलल्यात. 2 मोठे फटके, 2 मधला 1 आला. छक्के की तलाश आहे सिक्सरची, म्हणजे तो षटकार इथे आलाय. आणि आता 48 वरती 1 आहे. 48 राजा 48 48 8-28 चं इक्वेशन आहे. डॉट बॉल येताना दिसतोय. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. इथे एक षटकार आला तर मजा येईल. नो बॉल. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. हो आणि नो नंतर मात्र षटकार. धावपलक मोजावं लागतंय. आता आमच्या स्कोरची बोट सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात चालताना दिसत आहेत. धावपलक 55 6-21 6 गेंद 6 रनों की जरूरत. काय जबरदस्त बॅटिंग मैदानात चालू आहे. चला चला मैदानात लवकर. बघा भूषणकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. बॉलर 62 धावांचा बचाव झाला नव्हता. बॉलरचं नाव सांगा एकदा. सौरभ आलाय. सौरभ शेट्टी. 6-21 च्या इक्वेशन मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. फिरकी सुद्धा झाली. 1+1 2 धावा. शुभम ज्याने आतापर्यंत खूप चांगले षटकार इथे दाखवले आणि ते दाखवत असताना आपल्या संघाला अशा स्थितीमध्ये आणून ठेवले की ज्या ठिकाणाहून ते धावपलक तितकंच मोठं नाही वाटणार आहे. हो नो नाही तर वाईड आलाय. नो नाही तर वाईड आलाय. आणि वाईडने आता 20-19 ना 18 हो पुन्हा एकदा. आता 6-17. आता 3 षटकार मारायचे आहेत. पहिल्या षटकापासून मी ज्या 3 षटकारांचा उल्लेख करत होतो त्या 3 षटकारावरती मॅच येऊन थांबली आहे. आणि या सर्व गोष्टीला कारणीभूत मात्र 2 फलंदाज आहेत. एक भूषण आणि दुसरा शुभम. भूषणने आतापर्यंत 22 धावा बनवल्यात 9 चेंडू फेस करत असताना. आणि सर्वात उल्लेखनीय कामगिरी म्हणजे 6 चेंडू 20 धावांची शुभम टेम्परने केली आहे. आता एक चेंज केला त्यानंतर चेंज करू शकणार नाही आहेत. संचित आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. ज्या संचितने शेवटचं षटक मोठं केलं होतं. संचित वरती आघात हल्ला. पहिला चेंडू 6 धावांसाठी.
आता 5 मध्ये 11. 5 मध्ये 11. हो हो, 5 मध्ये 11. त्यानंतर आता 4 मध्ये 5. काय जबरदस्त बॅटिंग. अरे मित्र, 11 मधून 6 गेले 5 राहतात रे. 4 मध्ये 5 ची गरज. आता चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आला, चेंडू खाली, फलंदाज बाद. कोणी पकडले? आशूने टिपलाय झेल. रोहित नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. 3 मध्ये 5. कंपल्सरी चेस. चला चला शुभम, आपण बाहेर या, बाहेर या आपण. 3 मध्ये 5. 3 चेंडूकडे 5 धावांची गरज. अजूनही मॅच संपलेली नाहीये. माऊली पॅकेजला इथून कमबॅक करण्याची संधी आहे. चेंडू हवेमध्ये गेला, त्यानंतर मात्र अप्पर नेटला लागून खाली पडलाय. तोपर्यंत एकदा वली. आता भूषण वरती सर्वांच्या नजर आहेत. 2 मध्ये 4. काय जबरदस्त सामना रंगलाय. 76 धावांचा पाठला. कोण म्हणतो होत नाही. सोबत भूषण सांगतो केल्याशिवाय राहत नाही. परंतु काय मोठा फटका आहे का? येस, मॅच फिनिश. मोठ्या धावफलकाचा मोठा पाठलाग. सामना संपलाय, सामना जिंकलाय RDB पिक्चर हाऊस या संघानं. चला या नेक्स्ट मॅच आपण मैदानात दाखल व्हा.